दी मला एकच सांग, तुला पैसे द्यायचे का नाही? समजून घे ना यार मयूर, पैसे आले ना तर सर्वप्रथम तुलाच देतो. काय समजून घेऊ मी तुला? आणि किती समजून घ्यायचं मी? अरे तुझं 1 GB इंटरनेट रिचार्ज जरी करायचा असला तरी तू मला कॉल करतो. अरे मित्र म्हणतोस ना मला, तुझ्या प्रत्येक अडचणीत मी असतो. माझ्या एकतरी अडचणीत असणार आहेस का? अरे उद्या गावाकडे जायचंय मला, नवीन कपडे घ्यायची, गाडी घेऊन जायची, गाडीचं भाडं पण द्यायचंय, खूप खर्च आहे. आणि मला तुझे पैसे नको देऊस. अरे मला माझे तर वापस दे ना. कोणाचा फोन येतोय तुला? आणि का सारखा सारखा फोन कट करतोय? अजून किती जणांचे पैसे घेतलेस? आईचा कॉल येतो यार. आज गॅस भरून न्यायचं होतं आणि आज पगार पण होणार होतं. त्यातूनच गॅस भरून नेणार होतो. पगारच नाही झालाय. आई घरी वाट बघत असेल रे, म्हणून कॉल कट करत होतो. ठीक आहे. नको यार, अगोदरच तुझे खूप पैसे आहेत माझ्याजवळ. जास्त शहाणा नको बनवू आता. हे पैसे घे आणि घरी गॅस भरून घेऊन जा. आणि हा, मी तुला पैसे सोडणार नाही. 1-1 रुपयाचा हिसाब ठेवलाय मी. माहिती नाही कसा मित्र भेटलायस तू. साल्या बोलून तर खूप काय जातोस, पण संकटात सर्वप्रथम तू येतोस. भावा, आपल्या चांगल्या वेळात तर मित्राचा मित्र पण येतो रे, पण जो वाईट वेळात येतो ना, तोच खरा मित्र असतो. मैत्र